प्रभाग 1 मध्ये परिवर्तनाचे वारे सुसाट. मतदार शिवसेना उमेदवारांच्या समर्थनार्थ एकवटले. प्रवीण जाधव, गणेश चव्हाण, उर्मिला निरगुडे, नयना रामवंशी यांचा झंझावाती प्रचार. महापालिका प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रवीण भाऊ रमेश जाधव 1 ड, गणेशभाऊ चिंतामण चव्हाण 1 ब, उर्मिलाताई सुनील निरगुडे 1 क, नयनाताई रवींद्र रामवंशी 1 अ यांच्या प्रचारार्थ कंसारामाता चौकापासून रॅलीला प्रारंभ झालाय. प्रभातनगर, एकतानगर, सोम मिसळ, संभाजीनगर, शलगरे कॉलनी, केतकीनगर, बोरगड, म्हसरूड आदी परिसरातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या. या दरम्यान प्रभागातील मतदार तसेच शिवसैनिकांनी यंदा परिवर्तन घडवणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिलेल्या आधाराची परतफेड मतदानाच्या रूपाने करणार असल्याची ग्वाही भगिनी वर्गांनी अशी ग्वाही दिली. प्रभाग 1 मध्ये 25 वर्षांपासून एकाच पक्षाची सत्ता असून रस्ते, पाणी, स्वच्छता तसेच आरोग्याचा प्रश्न जैसे थे आहे. हा प्रभाग विकासापासून वंचित राहिल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. ही परिस्थिती बदलायची असेल तर परिवर्तन घडणे गरजेचे आहे. मागील नगरसेवकांनी कोणतीही लोकोपयोगी कामे केली नाही, त्यामुळे परिवर्तन हाच त्यावरील उपाय आहे. प्रवीण जाधव यांनी कोणतीही सत्ता नसताना पदरमोड करून प्रभागात विकासाची कामे केली. कोविडसारख्या संकटात अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण म्हणजे प्रवीण जाधव असून ते आपल्या 3 सहकाऱ्यांना सोबत घेत नक्कीच प्रभागाचा कायापालट करतील. यंदाची निवडणूक शिवसैनिकांसाठी अस्मितेची लढत आहे. गेली अनेक वर्ष या प्रभागात पैसा व सत्ता याचं समीकरण बोलबाला होता. त्यामुळे विकासाची कामे झालीच नाही. हे चित्र बदलण्यासाठी सर्व शिवसैनिक एकवटले असून यंदा प्रभाग क्रमांक 1 मध्ये परिवर्तन नक्की होईल. प्रवीण जाधव व त्यांचे सहकारी महापालिका सभागृहात आपल्या कामाचा ठसा उमटवतील व प्रभागाचा कायापालट करतील. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणून महिला व युवतींना आधार दिला आहे. त्याची परतफेड मतदानातून नक्कीच करणार. प्रभाग 1 मध्ये मागील कालावधीत कोणतीही कामे झालेली नाहीत, त्यामुळे रस्ता, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता आदी प्रश्न तसेच आहेत. यासाठी महिला व युवती यंदा परिवर्तन घडवणार व प्रवीण जाधव आणि सहकाऱ्यांना बहुमताने निवडून आणणार असा ठाम विश्वास महिला मतदारांनी व्यक्त केला. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक. वृंदावन नगर प्रभाग 1 येतो ना हा? प्रभाग क्रमांक 1. तिथं काय काय समस्या आहेत? पाणी, गटार, रोड आणि गार्डनची हालत खराब आहे. तर इथं हे चारही पक्ष उमेदवार निवडून येतील अशी आणि एवढ्याची चांगली कामं असल्यामुळं यांना निवडून द्यावा अशी मी नम्र विनंती करतो. कोण कोण उमेदवार आहेत? रामवंशी, निरगुडे, चव्हाण आणि जाधव. कामं व्यवस्थित करतील? तर हे सगळे लोक व्यवस्थित काम करतील आणि आम्हाला सगळ्याला हीच अपेक्षा आहे. निवडून देणार आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे. मी डॉक्टर भाग्यश्री रामदास पागुल, प्रभाग क्रमांक 1 बोरगड इथे राहते. इथे माझं क्लिनिक आहे. तर आता जे उमेदवार आहेत शिवसेनेमध्ये, तर त्यांच्याकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की इथे मुबलक प्रमाणामध्ये आरोग्याच्या सेवा उपलब्ध नाही आहेत. रुग्णांच्या सेवा त्यांनी उपलब्ध करून द्याव्या. रुग्णांच्या जेवढ्या काही समस्या असतील तर त्या त्यांनी प्रामाणिकपणे सुधाराव्या आणि सॉल्व कराव्या. दुसरी गोष्ट अशी की इथे पाण्याच्या पण समस्या भरपूर आहेत, तर त्या पाण्याच्या समस्या त्यांनी सोडवाव्यात. आणि गार्डनच्या समस्या आहेत की जे गार्डनमध्ये खेळणी नाही आहेत, लहान मुलांना खेळणी नाही आहेत, तर त्या खेळण्या पण त्यांनी तिथे आणून वृद्धांसाठी फिरण्यासाठी तिथे त्यांनी जागा करून दिली पाहिजे. एवढ्या माझ्या समस्या आहेत. तर आत्ता जे शिवसेनेचे जे उभे आहेत, चार उमेदवार जे उभे आहेत, तर त्यांना तुम्ही निवडून द्यावी ही माझी अपेक्षा आहे. सुधाकर खेळणार, प्रभाग क्रमांक 1. आमच्या एरियात गणेशभाऊ चव्हाण हे खूप चांगले कार्यकर्ते आहेत. यांची वाटचाल यापुढे चांगली व्हावी हीच आम्ही जनतेला प्रार्थना. बोला. नमस्कार. प्रभाग क्रमांक 1 मधून मी वर्षा अमोल जगताप आपणास सांगू इच्छिते की प्रभाग क्रमांक 1 मधले उमेदवार नयनाताई रवींद्र रामवंशी, गणेशभाऊ चिंतामण चव्हाण, उर्मिला सुनील निरगुडे आणि प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव
हे उमेदवार आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहेत, तर आपण त्यांना बहुमताने विजयी करायचं. जसं की आपल्याला धनुष्यबाण म्हणजे शिंदे साहेबांमुळे लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना आपण महिलांसाठी अर्ध तिकीट वगैरे अशा बहुतांश म्हणजे योजना आपल्यासाठी त्यांनी काढलेल्या आहेत. तर आपण धनुष्यबाणाला बहुमताने विजयी केलंच पाहिजे. प्रत्येक सामान्य नागरिकांनी धनुष्यबाणालाच मतदान केलं पाहिजे. धनुष्यबाण विजयी झालाच पाहिजे, बहुमतानेच विजयी झाला पाहिजे. रागिणी पगारे, मी श्रीनिवास रेसिडेंटमध्ये राहत आहे. वार्ड क्रमांक 1 मध्ये जे कोणी उभे आहे, नयना करुणा रवींद्र रामवंशी, गणेश चिंतामण चव्हाण, उर्मिला सुनील निरगुडे, प्रवीण मंदाकिनी, रमेश जाधव हे उभे असल्यामुळे यांनी जर निवडून आल्यावर यांनी आमच्या इकडे लक्ष द्यावे, साफसफाई करायला कोणीतरी ठेवावे आणि पाणी पुरवठा जरा वेळेवर करून द्यावे. बस. लाजमी तुषार सरदे, आम्ही प्रभाग क्रमांक 1 ह्या भागात राहतो आणि आमच्या ह्या भागातून नैनाताई रामवंशी, गणेशदादा चव्हाण, उर्मिलाताई निरगुडे, प्रवीण जाधव हे उभे आहेत. यांना संधी द्यावी. हे आपल्या भागातून निवडून आल्यावर आपल्या भागात जे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, ते 100% करण्याचा प्रयत्न, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे. आणि पाण्याचं वगैरे ते बघून म्हणजे साफसफाई करण्यासाठी कोणीतरी ठेवावे. किती कचरा. तुम्हाला आता जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून यावं, किंवा तुमचं मत काय की आपण तुम्हाला जो आहे मतदार आपला उमेदवार त्याच्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत? कामं व्यवस्थित झाले पाहिजे सगळ्यांनी आणि कॉपरेशन पाहिजे त्यांचं नागरिकांशी, की येऊन ॲटलिस्ट विचारलं गेलं पाहिजे की काय तुमचं समस्या आहे, काय हे सगळं विचारलं गेलं पाहिजे आणि व्यवस्थित कामं झाली पाहिजे. अडीअडचणी वॉर्डाचे बघितले गेले पाहिजे प्रभागाच्या. तुम्हाला काय वाटतं की कोण हे काम करू शकतात? कामं असं तर स्पेसिफिक सांगू नाही शकत उमेदवार कोण निवडून येईल, पण सगळ्यांनी विचार करून व्यवस्थित मतदान केलं पाहिजे. एवढंच की जे आपल्या फ्युचरमध्ये कामं होतील असं. लाडक्या बहिणीबद्दल खास करून महिलांचा कल लाडक्या बहिणींकडे जास्त आहे, तर त्याबद्दल काय सांगा? नाही, अगदीच चांगलीच योजना काढलेली आहे लाडक्या बहिणीची. त्याच्या सर्वसामान्यांना त्याचा खूपच चांगला महिलांना फायदा होतोय लाडक्या बहिणीचा. तर योजना चांगली आहे आणि महिलांचा विचार करून असेच काहीतरी चांगल्या व्यवस्थित रोजगार वगैरे निर्माण केला पाहिजे, सगळ्यांनाच मिळाला पाहिजे असं मला वाटतं. आले तर पाहिजे, शिवसेनेचं आहे तसं काम व्यवस्थित आहे, तर आले तर पाहिजे. नाव अश्विनी प्रशांत बडदिवे, मी इथली स्थायिक राहणारी आहे, नागरिक आहे. माझी अशी अपेक्षा आहे की नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. जे आपल्या प्रभागामध्ये छोट्या छोट्या ज्या दुरुस्ती आहेत, छोट्या ज्या कमतरता आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. गार्डन, रस्ते, जे मुले शाळा सोडून नुसता मोबाईल घेऊन खेळतात त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम राबवले पाहिजे. त्याच्यानंतरून गार्डन, उद्याने यांचं परत सुशोभीकरण केलं पाहिजे. त्याच्यानंतरून महिलांसाठी छोटे उद्योग चालू केले पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना. आणि सुशिक्षित समजदार असे आणि बदल घडून आणणारे आम्हाला उमेदवार आहेत. जसे आता आमच्या प्रभागामध्ये उभे असलेले 4 जण, नयना रामवंशी, त्याच्यानंतर प्रवीण दादा, त्याच्यानंतरून निरगुडेताई, त्याच्यानंतरून चव्हाण दादा यांच्यासारख्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. ते सगळेचे सगळे उमेदवार, त्यात 2 शिक्षक आणि 2 इंजिनियर आहेत. आणि सुशिक्षित उमेदवार असेल तर तो आपल्या समाजाला, प्रभागाला, सगळ्यांना, महिला असो, पुरुष असो, छोटे मुलं असो, सगळ्यांना पुढे घेऊन जायला मदत करतील. त्याच्यामुळं आपण अशा उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे. जसे आता शिवसेनेचे 4 उमेदवार आहेत त्यांना